ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील 92 नगर परिषदांची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळातील नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाला तितकीच तयारी करावी लागणार आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी राजकीय क्षेत्रातून आणि ती म्हणजे राज्यातल्या 92 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सगळीकडचं वातावरण राजकीय वातावरण खास करून तापताना दिसून येईल। राज्यातील एकूण 92 नगर परिषदांची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातल्या 92 नगरपालिकांच्या निवडणुका या 18 ऑगस्टला होणार आहेत, त्यामुळे 18 ऑगस्टकडे सगळ्यांचं लक्ष लागून असेल। सर्वच पक्षांना आता त्या अनुषंगाने संपूर्णपणे तयारीला लागावं लागणार आहे। निवडणुका 18 ऑगस्टला होणार असल्या तरी देखील 19 ऑगस्टला त्याची मतमोजणी देखील केली जाईल, त्यामुळे निकालही तातडीने 19 ऑगस्टलाच लागणार आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष नगर परिषद निवडणुकांसाठी आता सज्ज व्हायला तयार होणार आहे, कारण राज्यातल्या एकूण 92 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची तयारी करावी लागेल। 18 ऑगस्टला याचं मतदान होईल आणि त्यानंतर 19 ऑगस्टला निकाल देखील जाहीर होणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला आपापली तयारी करावी लागेल। नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, त्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत। राज्यातल्या एकूण 92 नगर परिषदांच्या निवडणुकांना आता सामोरं जाण्याची तयारी या सर्व पक्षांना करावी लागेल। 18 ऑगस्टला मतदान आणि लगेचच 19 तारखेला म्हणजेच 19 ऑगस्टला निकाल देखील जाहीर होणार आहे। एकंदरीत एका बाजूला आपण पाहतोय की राज्यातली राजकीय परिस्थिती जी आहे ती वेगळ्या स्वरूपाची। एका बाजूला शिंदे गट हा बाजूला पडल्यानंतर शिवसेनेतील अनेक नगरसेवक हे आता शिंदे गटामध्ये सामील होताना दिसतात, तर दुसरीकडे मात्र राज्यातल्या आता नगरपालिकांच्या निवडणुकांकडे देखील सगळ्यांचं लक्ष असून असेल। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। जितेंद्र, या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्यातल्या एकूणच 92 नगरपालिकांच्या निवडणुका, नगर परिषद निवडणुकांचे जे आहे ते आता तारखा जाहीर झालेल्या आहेत। काय या संदर्भात अधिक माहिती आहे? विशाल, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरणकर यांनी हा आदेश काढलेला आहे आणि 20 जुलैपासून हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। आपण बघतोय साधारणतः 1 महिन्याच्या साधारणतः अंतरावर ह्या सर्व निवडणुका आलेल्या आहेत आणि सर्वच पक्षांना त्या ठिकाणी आता हालचाली कराव्या लागणार आहेत। आपण बघतोय राज्यातील राज्यात होत असलेली उलटापालट आणि त्यातच आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ पाहत आहेत। त्यामुळे सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची यामध्ये धावपळ होणार आहे। कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायचा हा देखील प्रश्न आहे आणि प्रत्येक जण आता आपापल्या परीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे। निश्चितच आहे, मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका पार पडतील याबद्दल आपण काय म्हणणार आहात? एकंदरीत आपण बघतोय की ओबीसी आरक्षणाचा तिढा देखील अजून सुटलेला नाही, परंतु आता या संदर्भात जे राज्य निवडणुकाचे आयोग आहेत कुरणकर यांनी तर हा निवडणूक जाहीर केलेली आहे आणि आता कशा पद्धतीने ही निवडणूक रचना असणार आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण का ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका होणार आहेत आणि आता वार्ड रचना देखील करण्यात आलेली आहे। कुठले उमेदवारांनी त्या ठिकाणी निवडून यायचे आता आणि शिवाय म्हणजे विशाल ही आपण पहिले नामनिर्देशन पत्र दाखल करायचो, पण ही ऑनलाईन सिस्टीम सगळी भरायची आहे आणि त्याच्यानंतर छाननी होणार आहे। त्यामुळे ही जी सिस्टीम आहे ती आता निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी प्रत्येकाची आता दमछाक तर होताना दिसेल आणि ऑनलाईन पद्धतीने या निवडणुकांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या।